नमस्कार यूट्यूब फॅमिली, माझ्या किट्टूज डेली चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी एक रेसिपी बनवणार आहे, ती म्हणजे खव्याची मिठाई बनवणार आहे. आणि ती कशी वाटली ती नक्कीच तुम्ही सांगा. आणि आता व्हिडिओ बघा पूर्ण. तर हे बघा, अर्धा किलो खवा आहे आपला आणि अर्धा किलोचा आपल्याला मिठाई बनवायची आहे. तर हे खवा आपण फोडून घेऊया. गावरान नाही मिळायचं. तर हे खवा आहे ना, आपण हे टाकून घेऊ म्हणजे आपल्याला मिठाई हलवता येईल. हे आहे ओरिजिनल गावाकडचा खवा आणि ह्याची मिठाई पण खूप छान लागते. आणि आपल्या किट्टूला ना पेढे खूप आवडतात. किट्टूला एक पेढेचा व्हिडिओ टाकलेला आहे, तर बॉक्ससुद्धा त्याने फोडू दिला नाही आणि खूप घाई करत होता. त्याच्यामुळे मी खास हे व्हिडिओ बनवायला आपल्या किट्टूला पेढे खूप आवडतात. तर म्हणलं चला आपण थोडी मिठाई बनवून घेऊया आणि माझ्या किट्टू बाळाला पेढे करता येतील ह्याचे. नाहीतर मिठाई पण खातो बाळ माझं. तर हे आपल्याला ह्याच्या मापाप्रमाणे अर्धा किलोची आपण साखर टाकून घेऊया. आणि ही आपली आहे इलायची पावडर आहे, आयतीच आहे, दुकानातली आणलेली आहे. तर मी ते टाकून घेणार आहे. आता हे या फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं घट्ट झाला होता खवा. तर मी आता हे सगळा असा उलताण्याच्या साह्याने असा फोडून घेतलेला आहे, मऊ करून, म्हणजे इकडे आपल्याला गाठी होणार नाहीत मिठाईमध्ये आपल्या. आणि आता मी गॅस चालू करून घेते आणि आपली कढई वरती मांडून घेते. हे बघा, आता ही कढई ठेवते वर आणि आपल्याला ह्याच्यात साखर टाकायची आहे आणि विलायची. तर आपण ह्याच्यात ना आता आपण साखर टाकून घेऊ ह्याच्यात. तर ही साखर आपला अर्धा किलो आहे, तर आपल्याला जास्त गोड नाही बनवायचं, तर आपण थोडीच टाकू ह्याच्यात. पावशेरला कमी टाकू साखर. कारण गोड चालत नाही घरात. गायकवाड साहेबांना, आपल्या किट्टू बाळाला पण जास्त गोड नाही चारायचं. तर साखर आता ह्याचा पाक होईल तसं एकसारखं आपल्याला ह्याला हलवत राहायचं आहे. आता ही आपली विलायची पावडर आहे ना, हे टाकून घेऊया. आणि एकसारखं हलवत राहायचं आहे ह्याला, जेणेकरून खाली लागणार नाही असं. तर हे मी आता हलवून घेते, नाहीतर आपल्या मिठाईमध्ये ना अशा गाठी पण होतात बरं का. त्यामुळं आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे असं. आणि मिठाई आणि गुलाबजाम कोणाकोणाला आवडते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कशी झाली मिठाई आपली. आणि गुलाबजामच बनवलेले आहेत, पण आता आपल्या किट्टू बाळासाठी आपल्याला मिठाई बनवायची आहे बरं का. आता ही बघा, आपण ना मिठाई अशी पातळ झालेली आहे. आता साखर वितळलेली आहे ना ह्याच्यात पूर्ण, त्यामुळे पातळ झालेली आहे. आणि थोड्या वेळाने जसं थंड होईल का तसं ही घट्ट होती मिठाई. आपल्याला पेढे पण त्याचे बनवता येते. तर आणि जर अशीच खायची असेल तर अशी पण ठेवता येते. तर ही साखर पूर्ण आपल्याला विघरू द्यायची आणि पूर्ण ही चांगली शिजू द्यायची मिठाई. पण एकसारखं असं हलवत राहायचे. हे बघा, अशी गाठ नाही झाली पाहिजे याच्यामध्ये. आता आपल्या मिठाईमध्ये एक पण गाठ नाही झालेली, कारण आपण ह्याला सारखं असं घोटतोय आपण अशी मिठाई. तर फायनली आपली रेसिपी तयार झालेली आहे मिठाईची. तर ही एकदम सोपी पद्धत आहे, घरगुती बनवलेलं कधीच ऐकत नाही. हे बघा, हे आपण खव्याचे घरगुती मिठाई बनवलेली आहे आणि खूप छान झालेली आहे. आणि टेस्ट पण खूप ह्याची छान झालेली आहे. आपल्या किट्टू बाळासाठी बनवलेलं आहे हे. आणि आपला व्हिडिओ कसा वाटला आणि पूर्ण बघा व्हिडिओ. आणि कसा वाटला व्हिडिओ लाईक कमेंट करा. आपण 1000 सबस्क्राईबच्या खूप जवळ आहोत, तर सबस्क्राईब नक्की करा आपल्या चॅनलला. आणि थँक्यू.